बांदा येथील आरोसबाग तिठ्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टोयोटा इनोव्हा गाडी पकडली. गाडीची तपासणी केली असता मागील सीटवर आणि डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे तब्बल 30 बॉक्स आढळून आले. या कारवाईत 4,24,800 रुपये किमतीचा दारूसाठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 6 लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी असा एकूण 10,24,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ठाणे येथील तुर्भे परिसरातील 35 वर्षीय रितेश प्रभू म्हात्रे याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. बांदा येथून गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही मोठी कारवाई ठरली आहे. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.